पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके, लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव अरबी अरब्यौ अरब्याहा. ना मला दहारी, झोप माझ्या पाठीवर. डॉक्टर गणेशांनी सकाळच्या एका राऊंडमध्ये 50च्या नमशाला सांगितलं. नमशा चपापली, जरा अवघडलीच. इतक्यात हैदराबादचा रेसिडेंट डॉक्टर हसन तिच्या मदतीला धावला. नामी आला दहारीक, या खाला. तुझ्या पाठीवर झोप ग मावशी. नमशा समजूतदारपणे आडवी झाली. यातला दहारी म्हणजे माझी पाठ आणि दहारीक म्हणजे तुझी पाठ, हा फरक भोवतालच्या सगळ्यांच्या कानात पडला, पण ध्यानात आला असं मात्र नाही. अगदी अर्ध्या तासानंतरच ओपीडी मध्ये डॉक्टर गणेशन हम्मादला विचारित होते, फी वजा बातमी. माझ्या पोटात दुखताय का? हम्माद हसला. पेशंट अत्यवस्थ असला की त्याच्या नातेवाईकांशी काय बोलायचं हे आम्ही सगळ्यांनी शिकून घेतलं होतं. हा लाख नीर अल्लाह करीम. परिस्थिती गंभीर आहे, देव दयाळू आहे. गणेशांनी ते शब्द अचूक घोकले होते. ते मरणोन्मुख असलेल्या पेशंटच्या खोलीत जात असत. दुःखात चूर असलेला तिथला घोळका अपेक्षेने त्यांच्याकडे पाही आणि मग गडबड उडे. गणेशन एकाएकी ताठ होत. रुग्णाकडे तर्जनी रोखून, या पातकाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय पर्याय नाही, अशा सुरात रामशास्त्री प्रभुण्यांच्या थाटामध्ये ते कडाडत, हा लाखतीर अल्लाह करीम. त्यांचा तो राणा भीमदेवी आवेश मनावर न घेता ते अशिक्षित बेदू सूज्ञपणे माना डोलावीत. अल्लाह करीम, वल्लाह आहे, खरंय देव दयाळू आहे, खरंच खरंच देव दयाळू आहे. सकाळच्या राऊंडमध्ये मी आमच्या अरबी रेसिडेंट डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर फकरी, त्या घाली अल मुतैरीची प्रकृती आज अधिकच ढासळली. तो उद्यापर्यंत जगेल काही वाटत नाहीये, तेव्हा त्याच्या नातेवाईकांना कल्पना द्यायला हवी आहे. जरा बोलशील का त्याच्याशी? परिस्थितीचं गांभीर्य त्या माणसांपर्यंत पोचवायला माझं अरबी तोकडं पडेल असं मलाच वाटत होतं. हो हो, आत्ता सांगतो, म्हणून फकरी त्या नातेवाईकांशी बोलायला गेला. तो कसं बोलतो ते ऐकावं, भाषेची लकब शिकून घ्यावी म्हणून मी पण मागोमाग घालीच्या खोलीमध्ये गेले. अहलन अहलन अहलन, अल्लाह करीम, वल्लाह आहे, अल्लाह करीम म्हणजे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, देवाची कृपा, खरोखर देवाची कृपा. फकरी म्हणाला आणि पुढची 15 मिनिटं तो तसाच आरामात बोलत राहिला. ती माणसंही मजेत होती. माझंच दुर्मुखलेलं ध्यान त्या मेळाव्यामध्ये पूर्ण दुर्लक्षित राहिलं. खोलीतून बाहेर आल्यावर मी फकरीला त्याच्या वागण्याचा जाब विचारला. दख्तुरा, या देशात असली भद्र बातमी सकाळी सकाळी द्यायची नसते आणि कुठलीही वाईट बातमी देताना ती परखड शब्दात अजिबात द्यायची नसते. दुःखद गोष्ट नेहमी आडवळणाने हप्त्या हप्त्यांनी अत्यंत सौम्य शब्दात सांगायची पद्धत आहे. फकरीने मला रीतभात शिकवली. दख्तुरा, त्या माणसांचा देवावर पूर्ण विश्वास असतो. मृत्यू हा देवच देतो, त्यामुळे हे भक्त त्यामध्ये दुःख मानत नाहीत. पण मी जर सकाळीच अशुभ बोललो ना तर मात्र त्यांना राग येईल. फकरीने माझीच कानउघाडणी केली. या देशाच्या संस्कृतीचा, चालीरीतींचा मला अजिबात अनमान करायचा नव्हता. देवावरही माझा पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच कुणाचाही मृत्यू हसण्यावरही नेणं, त्यासाठी देवाच्या नावाचा वापर करणं हे मला अजिबात पटत नव्हतं. शिवाय परकी डॉक्टरांना आपलं सरकार फार पगार देतं. ते आपल्या सेवेसाठीच नेमलेले आहेत. त्यांनी कसलीही हयगय केली तर त्यांना कायद्याची जरब दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे, हे ही जाणीव बेदूंच्या आजवर भोळ्या बाबड्या असलेल्या मनात रुजलेली होती आणि त्याची कुणकुण माझ्या 6व्या ज्ञानेंद्रियाला लागली होती. म्हणून ह्या घटनेनंतर देखील पेशंट मृत्यूचं दार ठोठावत असला तरी, गरज पडली तरी सुद्धा, सकाळी सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना मी ती खबर अतिशय गंभीरपणाने देत आले. फक्त ती देताना सारखं देव दयाळू आहे, तो सारा आपल्या भल्यासाठीच करतो, एवढं अरबी मराठी तत्वज्ञान मात्र
न चुकता ऐकवलं आणि बहुधा त्यामुळेच माझ्या बातमीच्या गांभीर्याचा आभ राखला गेला. आमचं अरबीचं अज्ञान सहन करणाऱ्या बेदूंना बंद दाराचा अटकाव नेहमीच असह्य अक्षम्य वाटे. त्या दिवशी तर मेल मेडिकल ओपीडी मध्ये तुंबळ गर्दी होती. रितसर अपॉइंटमेंट 40च्या आसपास होत्या आणि त्यामध्ये काय सहज सुचलं म्हणून ऐनवेळी टपकणाऱ्यांची पण रीग होती. काहीही समजुतीने ऐकून घेण्याचा त्यातला कुणाचाही इरादा नव्हता. कुणीही वेटिंग रूम मध्ये बसायला तयार नव्हतं. जो तो ओपीडीच्या दारावर धडक द्यायला मुसंडी मारत होता. नर्स लिसम्मा नावाची एक चांदबिबी खिंड लढवीत होती. तेवढ्यात तरबोस आला. हा मिचमिच्या डोळ्यांचा, लहान जीवनीतून वेडेवाकडे किडके, बारीक दात दाखवत अर्धवट हसत बोलणारा, फिकट गोरटेला, बारकुडा, अव्यवस्थित बेदू नेहमी स्वतःच्याच तारेत असायचा. दिलेली तारीख कधीही न पाळणारा हा अवलिया. तो खवळलेल्या गावकऱ्यांचा घोळका त्याच्या गावीही नव्हता. त्या गर्दीतून शांतपणे लिसम्मापर्यंत पोचून त्यांनी आपलं कार्ड तिच्यासमोर ऐटीत नाचवलं आणि मन मानेल तेव्हा ओपीडी शिरण्याचा जन्मसिद्ध हक्क गाजवत दरवाजाच्या मुठीला हात घातला. आधीच मेटाकुटीला आलेल्या तिसम्माचं डोकं सटकलं. मिता मुराजा, कधीची अपॉइंटमेंट? ती खेकसली. माद्रीवल्ला, म्हणजे मला माहित नाही बुवा. शीतप्रज्ञ तरबोसने अर्धवट झोपेत असल्यागत बेफिकीर उत्तर दिलं. लिसम्मा भडकली. तिला माद्रीवल्ला म्हणजे माहित नाही इतकंच माहित होतं. त्यातल्या मला आणि बुवा तिच्या खिचगणतीत सुद्धा नव्हता. माद्रीवल्ला, तेश माद्रीवल्ला. त्याचा अभिप्रेत अर्थ माहित नाही का माहित नाही, पण शब्दशः असा होता, मला माहित नाही बुवा, का मला माहित नाही बुवा, असा होता. तिनं असा जाब विचारला. त्या गर्दीतले बहुतेक बेदू साठीच्या घरामधले आणि लंबोदर होते. आमच्या शाब्दिक चुकांना ते कधी हसत नसत. आमच्या अरबीचे अपराध पोटात घालून घालूनच त्यांची पोटं मोठी झाली होती असं मला वाटायचं. त्यांनी लिसम्माच्या अरबीला माफ केलं. तिला ते कळलंच नाही. ती मुलूक मैदान तोफ सरबोसचा बेजबाबदारपणा जाहीर करण्याच्या इराद्याने त्याला आणि त्या गर्दीला उद्देशून थोडा वेळ तशीच गरजत राहिली. अंता माद्रीवल्ला, उता माद्रीवल्ला, आना माफी मालूम माद्रीवल्ला, मोख खरमान माद्रीवल्ला. म्हणजे तिला म्हणायचं होतं की तुला माहित नाही, हा म्हणतो ह्याला माहित नाही, मला मान्य नाही याचं माहित नसणं, डोकं फिरलंय याचं माहित नाही म्हणतो. पण तिच्या त्या शब्दातून असं येत होतं की तू मला माहित नाही बुवा, हा मला माहित नाही बुवा, मी नाही आहे माहित, मला माहित नाही बुवा, डोकं फिरलंय, मला माहित नाही बुवा. असं होतं. या सगळ्याचा तिच्या या बेसुमार अरबी भडीमारांनी त्या भडकलेल्या तापलेल्या रणधुमाळीत सुद्धा परिस्थिती आटोक्याबाहेर गेली, पण हास्याचा धडमधुडूम स्फोट झाला. एरवी आमच्या अरबीचे सारे अपराध पोटात घालणारे ते बेदू पोट धरधरून पोट फुटे तो हसले. अरबीमध्ये फी म्हणजे आहे, हा फी शब्द घातला की त्या परिसस्पर्शाने बाकीच्या कसल्याही सवळ्या गोंधळाची व्याकरण शुद्ध अरबी होते अशी बहुतेक भारतीयांची समजूत असते. 6 वर्ष उम्मखत्रामध्ये काम केल्यावर आमची लेबर वॉर्डातली नर्स शकू एखाद्या पैलट करणीला नीट कळा द्यायला सांगताना म्हणे, अना फी कलाम फी अंता फी हसन. म्हणजे खरं तर मी सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच, पण शब्दशः काय अर्थ झाला, मी आहे, बोलते आहे, तू आहेस अधिक चांगला. पण ही पैलट करीण अरबीची फेफे जाणतेपणाने समजून घे. एकदा आम्ही रियाजला जायला निघालो होतो. बरोबर एक सुटाबुटातला अरब डॉक्टर यासर होता. तो यांच्या बरोबर पुढे बसला होता. रस्त्यामध्ये नेहमीप्रमाणे आम्ही वाट चुकलो. पाट्यांवरून काही बोधच होईना म्हणून शेजारून जाणाऱ्या गाडीवानाला विचारायचं ठरलं. यासरनी तसा एक सहचालक गाठला आणि थांबवला. तो निघाला एक जीन्स टी-शर्ट वाला आधुनिक पोरगा. यासरनी फक्त सलाम म्हणून नेहमीची सलामीची रंगपंचमी न करता त्याला चाचरतच विचारलं, कैफ फी रियाद, म्हणजे कसं जायचं रियादला. पण त्याचा खरा अर्थ होत होता, कसं आहे रियाद. त्या मुलाने यासरचा सूट बघितला, गाडीतल्या आम्हा दोघांवर एक नजर टाकली आणि रंगहीनच उत्तर दिलं,
सीदाफी शाराफी तलाताफी यामिन फियालातुल. म्हणजे सरळ जा, तिसऱ्या सिग्नलला उजवीकडे वळा आणि सरळ जात राहा. पण शब्दशः सरळ आहे, सिग्नल आहे, 3 आहे, उजवं आहे सरळ. उच्चारांवरून तो जीन्सवालाही अरब असल्याचं आम्हाला स्पष्ट कळलं. मग ते दोघेही ती फिकी अरबी बोलतच राहिले. जरा पुढे आल्यावर याने यासरला विचारलं, अरे तू त्या अरबाशी अशा अशुद्ध भाषेत का बोललास? तो अरब कुठे, तो तर हिंदी होता. कपडे बघितलेत ना त्याचे, आणि शुद्ध हिंदीत बोलला तो, अगदी गणेशन सरासारखं. तशी आता मीही ऐकून ऐकून शिकतोय तुमची भाषा, म्हणून मी पण हिंदीतच विचारून घेतला पत्ता. आम्हा डॉक्टरांची अरबी घुणाक्षर म्हणजे वाळवीने लाकडात कोरलेल्या नक्षीत चुकून दिसणारी अक्षर. तर ती गुणाक्षर अरबांना हिंदी मुळाक्षर वाटली होती, आणि आता तर ते त्यांचे गित्ते गिरवायला लागले होते. पण तरीही या ना त्या मार्गाने खरी अरबी भेटतच राहिली. सुरुवातीच्या दिवसामध्ये एकदा मी बायकांच्या ओपीडीत एका पेशंटला तपासलं. त्यानंतर ती कपडे अबाया चढवत होती. खुर्चीवर काढून ठेवलेल्या तिच्या काळ्या शेल्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली, आतोनी शेला, दे मला शेला. मी दचकले. ही बेदूबाई मला समजावं म्हणून शेला शब्द वापरते की काय? तिला कसा कळला माझा मराठी शब्द? माझं गांगरणं तिच्या लक्षात आलं, पण तिला वाटलं की मला शेला या शब्दाचा अर्थच कळला नाही. समजावणीच्या सुरात तिने सांगितलं, ते खुर्चीवर जे काळं कापड आहे ना माझं पांघरायचं, त्याला अरबीत शेला म्हणतात. मग तेव्हापासून मी कान टवकारले. तेव्हा दुकान, सैल, कंदील, मंदिल हे शब्द रोजच्या संभाषणात सर्रास ऐकू आले. खदरातली लहान मुलं आपल्या वडिलांना आमच्या मुलांसारखी बाबा अशी हाका मारत, हे लक्षात आलं. मरवा, ऊद, अत्तर हे सुगंधी शब्द सापडले. व या उभयान्वयी अव्ययाने हे आणि ते या थाटात खदरा आणि मुंबई जोडूनच टाकले. राशीद अश्मवर्रेनी रागारागाने मला तंबी दिली. मी त्या तंबी शब्दावर खुश झाले, म्हणून तो आणखीच रागावला. पण मग खुलासा केल्यानंतर तो खजील झाला. यानंतर मला मुद्दत, फुरसत, हरकत या मराठी शब्दांच्या त्याच अर्थाच्या मुद्दा, फुरसा, हरका या चुलत बहिणी तोंडवळ्यावरून ओळखता यायला लागल्या. वारभर कपडाचा हिसाब आणि रोज रतलाचा रतीब हे ऐकून तर माझं मन आजोळी बाळपणामध्ये जाऊन पोचलं. मनुका खात खात मी कंसातला मजकूर वाचला. मग इब्रत, इलाखा, कपार, कनात, कयास, करा, कसब, कायदा, कुवत, पुण्याच्या कसबा पेठेतला कसबा म्हणजे शहराचा जुना भाग, खंदक असे माहेरचे पाठीराखे जिथे तिथे भेटायला लागले. फारसी, उर्दू, हिंदीच्या मध्यस्थीशिवाय मराठीशी थेट ऋणानुबंध साधणाऱ्या अशा कित्येक शब्दांनी माझं स्वागत केलं. त्यानंतर अरबी बोलायच्या प्रयत्नात जेव्हा जेव्हा एखादा शब्द अडला तेव्हा तेव्हा मी मराठी शब्द दडपून दिला आणि कित्येक ठिकाणी तो खपून सुद्धा गेला. मग अरबी ही माझ्या माय मराठीशी नातं जोडणारी माझी मामीच मला त्या दूरच्या देशामध्ये नव्याने लाभली. मावशी म्हटलं असतं, पण मराठी इंडो युरोपियन आणि अरबी आफ्रो आशियाटिक, त्यामुळे या दोन भाषा एका वंशातल्या नाहीयेत. हे बेदू लोक हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे येत असत. ते काहीतरी दुखणं असे म्हणून तपासासाठी, उपचारासाठी. आमच्या अत्यंत तुटपुंजा अरबीतून त्यांची दुःख समजावून घेणं खरंच कठीण होईल. बायकांच्या ओपीडीने या बाबतीमध्ये माझ्यावर अनंत उपकार केले. वाळवंटामधून म्हाताऱ्या येत. त्यांचा पत्ता बहुधा बिलबर म्हणजे वाळवंटात एवढाच असे. खारकेसारख्या सुरकुतलेल्या, उन्हाने रापलेल्या या चिवट म्हाताऱ्या अंगभर जाड कडक लोकरीचं इरलं पांघरून येत असत. त्याच्यात काळं आवरण असेच आणि त्याच्याही यातून रंगीबेरंगी तोब डोकावत असे. या बायकांचं शिरस्त्राण आणखीच मोठं असायचं. एखाद्या जुन्या लुगड्याला पीळ देऊन त्याचे डोक्याभोवती बरेच वेढे घेतले तर कसं दिसेल, तसाच दिसत असे हा काळ्या लुगड्याचा फेटा. वाळवंटामध्ये मेहनतीचं काम करण्यात जिंदगी घालवल्यामुळे त्यांच्या अंगाला अंगमळाखेरीज घाम, मरवा, ऊद, दूध, मेंढ्या या सगळ्यांचा संमिश्र असा एक विशिष्ट वास येईल.
ऊन, वाळू, वारा यांचा सतत मारा होऊन त्यांचे डोळे हे बारीक मिचमिचे झालेले असत. तोंडावर तोंडभर बारकाईने काम करून काढलेलं गोंदवण असे. बोटांवर टरकाईसच्या अंगठ्या, गळ्यामध्ये मोठ्या मण्यांच्या माळा असत. वाकलेली पाठ आणि कुतूहलाने पुढे ताणलेली मान, त्यामुळे त्यांच्या शरीराचा झोक झुरळाच्या व्यंगचित्रासारखा सतत पुढेच असे. आधी स्तब्धपणे नुसत्याच त्या मला न्याहाळत बसत आणि मग एकाएकी डोळे वटारून थोडं आणखी पुढे झुकून एक थरथरचं बोट माझ्यावर उगारून त्या फार मोठ्याने ओरडत, अगोल, म्हणजे मी म्हणते इथून बोलणं सुरू होईल. आणि मग हातवारे, हावभाव आणि एकंदर देहबोली वापरून त्या आपलं गाऱ्हाणं माझ्यापर्यंत पोचवत. सोबतच प्रत्येक आविर्भावासाठी असलेला शब्दही पुरवत. इंदी वजा लव अदघेना, म्हणजे मला दुखतं जर मी इथे दाबलं तर, असं सांगून मग माझा हात धरून तो तिथे दाबून, इंदी वजा लव तदगी हेना, मला दुखतं जर तू इथे दाबलंस तर, असं व्याकरणही शिकवत जात. ही शिकवणी काही दिवस सुरळीत चालली. मग परीक्षा घेतल्याच्या थाटामध्ये मला एकीने विचारलं, माझं सरकार तुला किती पैसे देतं? मी गांगरले आणि गप्पच बसले. तुला माझा प्रश्न कळलाय, तेवढा अरबी मीच शिकवलाय तुला, उत्तर देऊ नकोस, पण त्या किमतीची काळजी घे माझी, कळलं? या प्रश्नामध्ये मला निरुत्तर करणारी जरब होती. सरावानी गावातली नावं कळायला लागली. पहिलं नाव स्वतःचं, मग वडिलांचं, मग आजोबांचं आणि मग सर्वात शेवटी कबिल्याचं म्हणजे जमातीचं नाव. राशीद, महम्मद, हम्माद, अशमरी अशी चौपदरी नावं मिरवतात हे लोक. हा धिप्पाड अस्वली दिसणारा राशीद, महम्मद, हम्माद, अशमरी सततच माझ्यावर गुरकावत मला धमकावत असायचा. ओपीडीच्या बंद दाराला तो बाहेरून धडका मारायचा. त्याला कसं आवरावं हा विचार करत त्याची फाईल जाळत होते आणि मला एकाएकी त्याच्या नावाचा नव्याने साक्षात्कार झाला. सौदी प्रथेप्रमाणे लग्नानंतर मुलीचं नाव बदलत नाही. वडिलांच्या, आजोबांच्या आणि कुळाच्या नावांचं हे स्त्रीधन आजन्म तिच्या बरोबरच राहतं. कुलदीपक म्हणून पिढ्यानपिढ्या उजळणार नसल्या तरी जीवाची वात तेवत असेपर्यंत त्या कुलपणत्या त्या नामावळीने मिणमिणतात. माझ्या एका लाडक्या पेशंटचं नफूदचं असं पूर्ण नाव नफूद राशीद महम्मद अशमामरी असं होतं. आणि मी अदमासेत बाण मारायचा ठरवला आणि राशीद ओपीडी शिरल्या खडा टाकून पाहिला. काय नफूदची तब्येत बरी आहे ना? तूच का तिचे डॉक्टर येईन? अहो नफूद जीव टाकते तुझ्यावर, पोर गुणाची आहे माझी, पण राजीला म्हणजे तिच्या नवऱ्याला कदरच नाही तिच्या गुणांची. त्याचा बाप माझा दोस्त म्हणून तर लग्न झालं त्याचं, पण पोरीला लग्न काही मानवलं नाही. बघ सारखी आजारी असते. राजी दुसरी बायको करून मोकळा झाला. त्यांची तरी काय चूक, रोगट बायको काय कामाची त्याला. पण तुझ्या औषधाने तिचा दमा हल्ली बराच बरा आहे हल्ली. अल्ला तुझं भलं करो. मला तिचीच काळजी वाटते बघ. अल्ला करो सगळं ठीक हो, तो अत्यंत मृदू स्वरात म्हणाला आणि त्या धडकी भरवणाऱ्या ओबडधोबड डोंगराला अचानक हळव्या प्रेमाचा पाझर फुटलेला पाहून माझंही मन हेलावलं. या नामावळीनी कधी गोंधळ सुद्धा व्हायचा. आम्ही आमच्या पहिल्या सुट्टीवरून परत आलो आणि तेव्हा रियादला रात्री पोचलो. तिथून खदराला जायला वेगळं विमान घ्यायचं होतं. ते सकाळी निघणार होतं. रात्रीचा मुक्काम एका हॉटेलमध्ये होता. हॉटेलवाला ह्यांना आणि मला एकत्र खोली द्यायला काही कबूल होईना. काय घोळ झाला हे आमच्या ध्यानी येणे. वेगळ्या खोलीत एकटीने झोपायचा मला धीर होईना. माझी बायको एकटी झोपायला घाबरते रे बाबा, ह्यांनी वैतागून त्याला म्हटलं. तुझी बायको सुद्धा बरोबर, कुठे आहे ती? मॅनेजरची नजर माझ्या डोक्यावरून पलीकडे कुणाला तरी शोधत होती. ही काय माझी बायको? हे त्याच्या रागाने माझा खांदा धरून कदाकदा हलवीत म्हणाले. त्यांनी तो मॅनेजर हलणार थोडाच, त्याच्या चौकशा चालूच राहिल्या. तुझ्या सासऱ्याचं नाव सुद्धा हेली दळवीच आहे का? या प्रश्नाने आमच्या कोड्याचं उत्तर मिळालं. उज्ज्वला हेली दळवी ही कुठल्या तरी हेली दळवीची मुलगी असायला हवी अशी त्याची अरबी अपेक्षा होती. हा जावई घोळ बराच वेळ चालला. मग तो आमचे पासपोर्ट घेऊन कुठेतरी नाहीसा झाला. असल्या अंतर्धान पावणाऱ्या आत्म्यांची आम्हाला आता सवय झालेली होती. आम्ही त्या गजबजलेल्या मध्यरात्री शांतपणे त्याची वाट बघत बसलो.
अर्ध्या पाऊण तासाने तो परतला. मधल्या काळामध्ये कुणीतरी त्याचा मेंदू धुतला होता. आम्हा दोघांकडे पाळीपाळीने बोट दाखवत तो कौतुकाने म्हणाला, गंमत गंमत. आम्हा दोघांच्या वडिलांचं नाव गणपतच आहे याचीच त्याला गंमत वाटत होती. मग आम्हाला एकत्र खोली मिळाली. तेव्हापासून या देशात प्रवास करताना खांद्यावरच्या धोपटीत लग्नाचा दाखला न चुकता बाळगायला लागलो.